महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून आता एक नवा वाद पेटलाय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। यासाठी कार्यकर्ते आणि मेंढपाळांना घेऊन पडळकर यांनी सांगलीकडे कूच केली। यावेळेला पोलीस आणि कार्यकर्त्यांदरम्यान बाचाबाची सुद्धा झालेली आहे। मात्र पोलिसांचा विरोध न जुमानता कार्यकर्ते पुतळ्याच्या दिशेने निघाले, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। गोपीचंद पडळकर पुतळ्याचं अनावरण करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांच्या सोबत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इतर जिल्ह्यांमधून आलेले कार्यकर्ते देखील आहेत। आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की इतकी तुम्ही ताकद वाया घालवू नका। हजार पोलीस लावायची काही गरज नाही। इथं काही कुठला अतिरेकी घुसायला लागला नाही। सांगलीमध्ये 2-2, 3-3 मर्डर एके दिवशी होते, तिकडे तुम्ही लक्ष घाला। इथं अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं लोकार्पण होतंय आणि ते खूप चांगल्या दिमागात आम्ही करायचं ठरवलंय आणि तुम्ही जशा पद्धतीनं तिथं विरोध आणि आक्षेप घेताय, लोक सगळी बघतायत। पालकमंत्र्याच्या सूचनेनुसार किती प्रशासनानं वागायचं हे सुद्धा त्यांनी ठरवलं पाहिजे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। आसिफ, पडळकर आपल्या भूमिकेवर ठाम दिसतायत, मात्र या सगळ्यामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांदरम्यान बाचाबाची झाल्याचा प्रकार घडलाय। आसिफ, काय नेमकी सध्याची तिथली परिस्थिती? अजिंक्य, आताच आपण विजनमध्ये पाहू शकता की सध्या आपण आहोत विजनचे राजे मल्हारराव होळकर चौकात। तर आपण विजनमध्ये पाहू शकता कशा पद्धतीनं कार्यकर्ते जल्लोषात आहे आणि काही वेळापूर्वी या इथं कार्यकर्त्यांनी पोलिसांनी बॅरिकेड करून त्यांच्या कोर्टमध्ये प्रवेश केलेला आहे। आपण बघू शकता की कार्यकर्त्यांचा जल्लोषमध्ये आहे आणि गोपीचंद कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उद्घाटन केलेलं आहे। अशा रीतीनं या कार्यकर्त्यांनी उद्घाटन केल्यामुळे ते जल्लोषात जोर वाजवत आहेत। आपण बघू शकता तशा पद्धतीनं जल्लोष सुरू आहे आणि गोपीचंद पडळकर आपल्या ठाम आहेत की उद्घाटन करणारच आणि ते उद्घाटन करण्याचं तरी पडळकर घोषणा करतील। परंतु आणि आपण सध्या थोड्याच वेळात गोपीचंद पडळकर यांच्यावर चालणार आहे। तर गोपीचंद पडळकर यांच्याकडून चालू घेणार आहोत की कशा पद्धतीने ना तरी आंदोलन हे बिलकुल। आसिफ आणि सदाभाऊ खोत आणि इतरही काही पदाधिकारी, भाजपचे नेते देखील या ठिकाणी आलेत का? काय नेमकी त्याबद्दलची माहिती देता येऊ शकेल? आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात केला गेला आहे। आसिफ, सविस्तर याबद्दल काय सांगाल? आदित्य, यामध्ये सदाभाऊ खोत, सुधीर गाडगे आणि सुरेश काडे हे आमदार लोक सर्व भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहू शकता की सध्या गोपीचंद पडळकर इथे या ठिकाणी चौकात बसलेले आहेत आणि त्याच्याबरोबर जे काही भाजपचे पदाधिकारी असतील, इतर भाजपचे मित्रपक्ष असतील, त्यांचे पदाधिकारी आणि अहिल्याबाई होळकर मानणारे कार्यकर्ते, त्या सर्व कार्यकर्त्यांनी इथं जल्लोष करत या ठिकाणी कुपवाडच्या चौकामध्ये जमा झालेले आहेत। अजिंक्य, बिलकुल आसिफ, आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे, ज्यावरून गोपीचंद पडळकर यांनी देखील निशाणा साधलाय की इतका मोठा पोलीस बंदोबस्त नेमका कशासाठी? आसिफ, त्याबद्दल काय सांगाल? कारण का जिल्हाधिकाऱ्यांनी या अगोदरच 4 दिवसापूर्वी या ठिकाणी 100 मीटरच्या अंतरामध्ये जमावबंदी आदेश लागू केला। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं मोठे फौजफाटा तयार करत आहे। परंतु गोपीचंद पडळकर हे आपल्या निर्णयावर ठाम होते आणि त्यांनी त्या डिलेड टायमानुसार 4 वाजता इथे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याचं लवाजमाचं अधिकारासह त्यांच्या इथं हजर झाले आहेत आणि त्यांनी जे काय उद्घाटन करायचं होतं ते उद्घाटन करणारच अशा भूमिकेवर ठाम आहेत। परंतु कार्यकर्त्याकडून सांगण्यात येते की उद्घाटन आम्ही केलेलं आहे, परंतु थोड्या वेळात कळेल की उद्घाटन झालं की नाही झालं। परंतु कार्यकर्ते सध्या जल्लोष करत आहेत। अजिंक्य, बिलकुल आसिफ, आपल्या आजूबाजूला काही कार्यकर्ते असतील, त्यांची निश्चितपणे प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करूया। काय नेमकं त्यांचं म्हणणं हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आसिफ, आसिफ, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? आसिफ, आपल्या आजूबाजूला काही कार्यकर्ते असतील तर त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया।
अजिंक्य आपण पाहू शकता व्हिज्युअलमध्ये कशा पद्धतीनं गोपीचंद पडळकर आणि त्याच्यावर कार्यकर्ते एका दिशेने कूच करत आहेत. सध्या त्या स्मारकाच्या चौकात आहेत, परंतु ज्या पोलिसांनी बॅरिकेड केलेलं होतं त्या ठिकाणून कडेनं ते इतर कार्यकर्ते ज्या जंगलाच्या मधून मधून चाललेले आहेत. ज्या ठिकाणी शेत आहे त्या शेतातून पाहू शकता आपण व्हिज्युअलमध्ये इतर कार्यकर्ते ज्या जंगलाच्या मधून चाललेले आहेत. ज्या ठिकाणी शेत आहे त्या शेतातून पाहू शकता आपण व्हिज्युअलमध्ये कशा पद्धतीनं गोपीचंद बरं आसिफ, या सगळ्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावर हा सगळा प्रकार आता आपण पाहतो आहोत सांगलीमधला, पण गोपीचंद पडळकर आपल्या भूमिकेवर ठाम होते. या पुतळ्याचं अनावरण केलं गेलं आहे का, कार्यकर्त्यांनी केलंय का, गोपीचंद पडळकर यांनी काही माहिती दिली आहे का या संदर्भात? आसिफ, काय नेमकं घडतंय तिकडे? फटाकडे सुद्धा वाजले आहेत, परंतु गोपीचंद पडळकरने अधिकृत घोषणा केली नसल्यामुळे थोडं धर्मभ्रता निर्माण झालेला आहे. परंतु आपण गोपीचंद पडळकर यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आपण पाहू शकता कार्यकर्त्याचा कसा गराडा आहे. गराड्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. अजिंक्य कार्यकर्त्याचा कसा गराडा आहे. गराड्यामध्ये फुलं अर्पित करून या स्मारकाचा लोकार्पण पार पडलेला आहे. डिजिटल इंडियामध्ये पाहिजे. पोलिसांनी कितीचा विरोध केला तर आम्ही आमचं काम केलेलं आहे. गोपीचंद पडळकर साहेब, आज उद्घाटन झाले का? पार पाडलेला आहे, काय सांगाल? बैलगाड्या शर्यतीप्रमाणे यंदाही तुम्हाला विचार. येस, लोकांची जेव्हा भावना असते तेव्हा पोलीस प्रशासन आणि सरकार काही अडवू शकत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. एकदा लोकांनी ठरवलं तर त्यात अडवू शकत नाही, किती जरी पोलीस बळाचा वापर केला तरी. परंतु अनेक प्रयत्न झाले तुम्हाला अडवण्याचे, प्रयत्न झाले आपण पाहिलं गोपीचंद पडळकर यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे. अनावरणाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडल्याचं त्यांनी अधिकृतरित्या आता जाहीर केलेलं आहे. लोकांच्या भावनेपुढे प्रशासन पोलीस काही करू शकत नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या मुद्द्यावरून राजकारण रंगतंय की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मात्र अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून हा जो सगळा वाद रंगलेला होता, या वादाचे पडसाद येत्या काळात उमटण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आपण पाहिले ही दृश्य, पुतळ्याचं लोकार्पण झाल्याचा पडळकर यांनी दावा केलेला आहे. लोकांची जी भावना होती, कार्यकर्त्यांची जी भावना होती, तीच भावना आपण पुढे नेत या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पाडल्याचं पडळकर यांनी सांगितलेलं आहे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. ड्रोनद्वारे आपण आता या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे, लोकार्पण केलेलं आहे असं पडळकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटलेलं आहे. सांगलीमधली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. पुतळ्याचं लोकार्पण झाल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे. ड्रोनद्वारे आपण हे लोकार्पण केलंय असं पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. आसिफ, लोकार्पण झाल्याचा दावा पडळकर यांनी केलेला आहे. ड्रोनच्या सहाय्यानं आपण लोकार्पण केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आसिफ, काय सांगता येईल याबद्दल? परिस्थिती आताची राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यावरती केली गेलेली आहे आणि लोकार्पण सोहळा आता संपन्न झालेला आहे. तथापि लोकांच्या हातून पुष्पवृष्टी होण्याच्या अगोदर मेंढपाळांच्या हस्ते पुष्पवृष्टी या ठिकाणी झालेलं आहे. याचं मोठ्या माने समाधान. नक्की पापी कोण? तुम्ही आता पापीचा उल्लेख केलेला आहे या बाईटमध्ये. नक्की पापी कोण? बहुजन समाज, धनगर समाज हा राजमाता अहिल्याबाई होळकर तो पुण्यवान आहे. त्या समाजाला डावलून त्या ठिकाणी काही मंडळी उद्घाटनाचा ठाक घातलेला होता. तो समाजानं उचलून लावला. त्यांना माहित नाही हे छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे, तिथं आम्हाला गनिमिका वागवतो. पण पोलिसांचा खूप मोठा दबाव होता, फौजफाटा होता. तुमच्याशी पोलिसांचं आणि प्रशासनाचं काही बोलणं झालेलं का ज्यावेळेस तुम्ही आला? ही
मी सांगत होतो 5 माणसं जातील आणि लोकार्पण सोहळा संपन्न होईल, ते म्हणलं परवानगी नाही. मग 2 तारखेला परवानगी कशी आहे? आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आमचा वाद, कुत्र्याला दगड मारला, कुत्रा दगडाला चावला, वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला चावतय, दगड ज्या दिशेने येतो त्याच्या नरडीचा स्फोट होतो. गोपीचंद पडळकर हा बहुजन समाजाचा वाघ आहे, वाघ. हे अहिल्यादेवी होळकरांचं जे पुतळा आहे त्याला लोकार्पण करण्याचं यश तुम्हाला मिळालं, या सगळ्याकडे कसं पाहता? मी या आम्हाला मिळण्यापेक्षा माझ्या बहुजन समाजाला, कड्या कपारीमध्ये राहणारा, मेंढपाळाच्या मागे हिंडणारा माझ्या धनगर समाजाला खऱ्या अर्थानं पुष्पवृत्तीचा सन्मान मिळालाय, कारण तो त्यांचा अधिकार होता. पापी लोकांचा आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्याशी बोलताना केलेला व्हिडिओ त्यांनी तर आपण पाहिलं सदाभाऊ खोत यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. पडळकर यांनी दावा केलेला होता की पुतळ्याचं लोकार्पण केलं गेलेलं आहे, ड्रोनद्वारे आम्ही हे लोकार्पण केल्याचं पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं होतं. सदाभाऊ खोत यांनी देखील याच पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे. सोबतच पोलिसांच्या भूमिकेविषयी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद रंगलेला होता. मात्र या पुतळ्याचं लोकार्पण, अनावरण हे झालेलं आहे, पार पडलेलं आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे.